श्री गुरुदेव सुप्रभात. सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. इकडं स्त्रियानं छान असं ताट घेऊन पदर घेऊन कशी चालली आहे बघा. आणि खूप छान असं पिऊने ताट केलेलं आहे. आणि आम्ही चाललो वारुळाला. आता वारुळ काय असं खूप लांब नाही, इथंच आहे जवळच्या जवळ. आता इथं वारुळाला आलो, अगदी घराच्या 7-8 पावले जर चालला तर तितक्या जवळ वारुळ आहे. काल पण मी इथंच भावाच्या उपवासाची पूजा केलेली होती. छान अशी पूजा करून आलोत. आणि आता जेवायचं होतं. मला बराचसा उशीर झाला होता, जे की फोटो व्हिडिओज बनवायचे होते त्याच्यामुळे. आणि आलात आणि जेवण्यापूर्वी म्हटलं चला झोका खेळून जावा, पंचमीचा मान असतो. खूप छान झोका बांधलेला होता, एकदम कोट्याच्या समोर लिंबाच्या झाडाला झोका बांधून दिलेला होता बघा. आणि आम्ही छान असं स्माईल करत छान फोटोज व्हिडिओ काढत झोका खेळायला चालू आहे बघा. आज काही कामातून जरा थोडंसं निवांत होतं, थोडंसं म्हणजे गाईंसाठी वैरण काय काढायची नव्हती. चला म्हटलं थोडासा आज पंचमीचा एन्जॉय करूयात. आणि छान असं झोकाही खेळून चाललं आहे बघा आमचं. आता जेवणं ते करायचे आणि परत मग धाराचा तो टाईमच होतो. इकडं श्रेयाला पिऊला झोका ती दिला मी. आणि छान असं बहिणींचं चाललं आहे एकमेकीला झोका द्यायचं ते. आणि खूप छान आज एन्जॉय केलं आहे. खरं तर गावात असताना इतकं कधी एन्जॉय आम्ही केलेलंच नाही मी. आणि असं पण गावात राहून पण कधी असं एन्जॉय केलेलं नव्हतं. आणि खूप सारं निसर्गाच्या सान्निध्यात आमचं चाललं आहे बघा एन्जॉय करायला. आणि खूप भारी वाटायला लागले. आणि आज कुरुणात जनावरं चरायला गेली होती, जी की आमची म्हैस यायला झालेली होती. पण एवढं काय लगे आजच येईन असं काय वाटलं नव्हतं. आणि कुरुणात गेल्यावर वर वेलेली आहे बघा, ही आमची लाडाची महिनी दुसऱ्या वेळ येलेली आहे. ही खरं तर लाडाची म्हणण्याची ही नवसाचीच आहे, कारण आमच्या म्हशीला काय हीच होत नव्हत्या, रेड्या होत नव्हत्या. तिला 4-5 हाले झालेत आणि परत नवस केल्यावर ही रेडी झालेली बघा. आणि ही दुसऱ्या वेळेच्या येताची आहे. हिला 7-8 वर्ष कंप्लीट झालेली तर. आणि इकडे संध्याकाळच्या धाराला लागलेली आहे बघा. मी आज काही निवांत होतं त्याच्यामुळे एवढं काहीही नव्हतं. आणि माझ्या चालल्यात बघा धारा. आणि काही इतक्या शेपटं मारतात तोंडावर. चला मग भेटू असंच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत